इनामदार परिवार रोकडे गावचे सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक होते. घरचे कर्ता पुरुष आणि गावचं सरपंच शांताराम इनामदार आणि त्यांची पत्नी संगीता इनामदार यांना 3 मुलं होती. राकेश, कुशल आणि राज. पैकी राकेशचं लग्न रागिणीसोबत झालं होतं आणि त्यांना एक 8 वर्षाचा मुलगा होता, ज्याचं नाव ओम असं होतं. पूर्ण आणि सुखी कुटुंब होतं. पण त्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आणि एका मागोमाग एक असे 2 आत्महत्या घराच्या मागच्या विहिरीमध्ये रात्रीच्या वेळी झाल्या. त्यामध्ये पहिला म्हणजे ओमचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला आणि त्याच्याबरोबर महिन्याभराने ओमचे वडील म्हणजेच राकेशचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. त्यांनी आत्महत्या केली की त्यांना मारलं गेलं याचा तपास पोलीस आपापल्या परीनं करत होते. सुखी कुटुंब अचानक दुःखात लोटलं गेलं. घरात शोककळा पसरली. एक साथ 2 मृत्यू आणि ते सुद्धा महिन्याभरात. ह्यापेक्षा जास्त दुःख काय असणार? शांताराम मनाने पूर्णपणे खचून गेले होते. त्यांनी बोलणं बंद केलं. आपल्या खोलीमध्ये जास्त वेळ ते राहत होते. त्यांना कुशलने समजावलं, बाबा, जे झालं ते काय आपण बदलू शकत नाही. झालं त्याचं दुःख मला पण आहे, पण काय करणार बाबा? तुम्ही असं खचून गेलात तर आम्ही कोणाकडे पाहायचं? कुशल म्हणाला आणि त्याचे बोलणं शांताराम यांना पटलं. ते पूर्वीसारखे वागू लागले. गावात लक्ष देऊ लागले. एके दिवशी संध्याकाळी ते गावात फेरफटका मारायला जातो असं सांगून निघाले आणि संमोहित केल्यासारखं घराच्या मागे असलेल्या विहिरीकडे ते निघाले. शांताराम यांना काहीच समजत नव्हतं. ते काय करत होते? त्यांनी विहिरीत डोकावून पाहिलं आणि स्वतःशी हसून त्या विहिरीच्या काठावर ते उभे राहिले आणि खाली वाकून पाहिलं. विहिरीतील पाणी काळभोर दिसत होतं. त्यांनी उडी मारली तसे पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून संगीता पळत विहिरीच्या दिशेने धावली. तर त्याकडे शांताराम पाण्यामध्ये गटांगळ्या खात होते. संगीता यांनी जोरजोरात आवाज देऊन कुशलला बोलावलं आणि सुदैवाने कुशल घरीच होता. कुशल आवाजाच्या दिशेने पळाला आणि घराच्या मागे असलेल्या विहिरीच्या दिशेने पाहिलं तर त्याची आई विहिरीत वाकून त्याला आवाज देत होती, कुशल, कुशल. कुशल पळत त्या विहिरीजवळ आला आणि त्यानं वाकून पाहिलं तर शांताराम गटांगळ्या खात होते. त्यानं बाजूला असलेलं दोरखंड पाण्यात टाकला आणि शांतारामला तो पकडायला सांगितला. त्याच्या साहाय्यानं त्यानं शांतारामला बाहेर काढलं आणि बाहेर निघताच कुशल शांतारामवर चिडून म्हणाला, बाबा, तुम्हाला काही समजतं की नाही? ह्या विहिरीजवळ तुमचं काय काम होतं? इकडे कशाला आलात तुम्ही? ते पण संध्याकाळी. आता मी घरी नसतो तर काय झालं असतं माहीत आहे? स्वतःचा नाही, किमान आमचा तरी विचार करा. कशाला उडी मारली तुम्ही पाण्यात? मी मारली नाही, मला कोणीतरी धक्का दिला. मी तर बाहेर जात होतो. इकडे कसा आलो मलाही माहीत नाही. मला शुद्ध आली तेव्हा मी विहिरीच्या कट्ट्यावर उभा होतो आणि मागून कोणीतरी मला धक्का दिला. काय? कोणी दिला? कुशलने विचारलं. ते तुला माहीत आहे, शांताराम एका वेगळ्या भसाड्या स्वरात म्हणाले. आणि बेशुद्ध झाले? डॉक्टर आले आणि तपासून त्यांनी सांगितलं, भीतीने त्यांनी शुद्ध हरपले आहे. त्यांना आराम करू द्या, ते ठीक होतील. डॉक्टर गेले आणि कुशल विचार करू लागला, आबांना धक्का दिला तरी कोणी आणि नंतर तो आवाज कोणाचा? वेळ वाया न घालवता त्याने गावातील पंडिताला घरी बोलवलं आणि विहिरीजवळ शांती करण्यास सांगितलं, जेणेकरून तिकडे जी काही वाईट शक्ती असेल ती निघून जाईल. पंडित आले आणि त्यांनी शांती करण्यास सुरू केली. त्यांनी काही सुपारी मंत्रून त्या जेव्हा विहिरीमध्ये टाकल्या तेव्हा पाण्यामध्ये बुडण्याचा आवाज आला, पण तो आवाज लागोपाठ 2 वेळा आला. शांतीनंतर महिनाभर सर्व काही ठीक चाललं होतं की अचानक एके दिवशी रात्री शांतारामच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज येऊ लागला. कुशल पळत त्यांच्या खोलीमध्ये आला तेव्हा शांताराम एका कोपऱ्यात हातपाय जवळ घेऊन रडत कोणाची तरी माफी मागत होता. मला माफ कर, मी चुकलो, मला माफ कर, मी चुकीचं केलं, मला माफ कर. असं त्यानंतर
आबा, काय झालं आहे तुम्हाला? असं का वागत आहात तुम्ही? कोणाची माफी मागत आहात? कोण आहे तिकडे? चिडून कुशलने शांतारामच्या दिशेला पाहत होते. तिकडे पाहिलं, पण तिकडे त्याला कोणीही दिसलं नाही. ती परत आली आहे. आपल्या कोणाला तरी सोडणार. ती नाही सोडणार आपल्याला कोणालाही. ती शांताराम वेड्यासारखं हसत म्हणाले. कोण परत आली आहे? काय झालं आहे तरी कोण? आबा तिकडे कोणीही नाही, कुशलने पुन्हा चिडून विचारलं. ती बोलून शांताराम उठले आणि पळत किचनच्या दिशेने निघाले. त्याच्या मागे संगीता आणि कुशल पळाले. शांतारामने किचनमधून सुरी घेतली आणि ते विहिरीच्या दिशेने निघाले. विहिरीच्या कट्ट्यावर ते उभे राहिले. ती कोणाला नाही सोडणार, कारण आपण तिला सोडलं नाही. हसत हसत बोलून त्यांनी सुरी आपल्या मानेवर फिरवली. रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि शांताराम मागे विहिरीमध्ये पडले. त्याचा अशा अचानक जाण्याची आणि विचित्र वागण्याची कुणकुण गावात लागली होती. सरपंचाचं घर पछाडलेलं आहे अशी वावडी सर्व ठिकाणी ओढू लागली. आणि पहिलं ओम, मग राकेश आणि आता शांताराम. पुढचा नंबर कोणाचा यावर गावात चर्चा होऊ लागली होती. शांताराम यांचे अंतिम संस्कार आणि 12वं करण्यासाठी त्याचा लहान मुलगा राज शहरातून गावी आला होता. दादा, हे सर्व काय चालू आहे? काय चालू आहे घरात? एक काम कर, शेती सर्व विकून टाक. विकून आपण निघून जाऊ. इकडून शहरात राहू. इकडे अजिबात नको. इकडे तुझ्या पण जीवाला धोका आहे, राज कुशलला समजावत म्हणाला. तू बोलतोस ते अगदी बरोबर आहे. आबांचं कार्य झालं की विकू सर्व आणि निघून जाऊ कायमचे इथून, कुशल त्याला म्हणाला. शांतारामचं सर्व कार्य व्यवस्थित पार पडलं होतं. पुन्हा असं काही होऊ नये म्हणून विहिरीवर एक लोखंडी जाळी टाकून तिला बंद केलं होतं. घरात सर्वत्र शांतता होती. मध्यरात्री अचानक कुशलच्या खोलीतून त्याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. शांतारामप्रमाणे तो पण एका कोपऱ्यात बसून एका ठिकाणी पाहून हात जोडून रडत माफी मागत होता. हे बघ, मला माफ कर. मी असं करायला नको होतं, पण आबांच्या सांगण्यावरून मी हे सर्व केलं. मला माफ कर. माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि अजून पण आहे. मला दुसरं लग्न पण करायचं नव्हतं, पण ते आबांच्या बोलण्याला मी भुललो. मला खरंच माफ कर. कुशलचा आरडाओरडा ऐकून संगीता आणि राज दोघेही पळत त्याच्या रूमच्या दिशेने आले. पहिलं तर कुशल शांतारामप्रमाणे कोपऱ्यात बसून कोणाची तरी माफी मागत आहे, पण त्या दोघांना तिकडे कोणी दिसलं नाही. कुशल उठला आणि किचनच्या दिशेने निघाला. पण शांतारामचा मृत्यू झाल्यापासून किचनला रात्री टाळा लावला जात होता. तो तडकन बाहेर गेला आणि आजूबाजूला पाहू लागला. त्याला एक पहार दिसली. त्यांनी ती पहार घेतली आणि विहिरीच्या कट्ट्यावर उभा राहून त्या पहारीने त्याने जाळे तोडण्यास सुरू केलं. राज त्याच्या मागे पळत आला आणि त्याला कट्ट्यावरून उतरवण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला कुशलचा सामना करता आला नाही. कुशलने त्याच्या कानात हळूच भसाड्या आवाजात म्हणाला, पुढचा नंबर तुझाच आहे. मी कोणालाही नाही सोडणार. राजला कुशलने जोरात धक्का दिला. तो धक्का जास्त जोरात होता. त्याने राज 10 पावले मागे जाऊन पडला. उठून येईपर्यंत कुशलने ती जाळी तोडली आणि त्यातील एक शीख घेऊन स्वतःच्या छातीमध्ये खुपसली. उत्स्फूट किंकाळी कुशलच्या तोंडातून बाहेर पडली आणि तो त्याच विहिरीत पडला. गावात आता पुन्हा चर्चा रंगू लागली होती. घरात 4 मृत्यू झाले आणि ते सर्व विहिरीच्या जवळ होते. घराला वाळीत टाकलं गेलं. भावाच्या मृत्यूनंतर 2 दिवसात राजने बॅग भरायला सुरू केलं. अरे, तू कुठे जातो आहेस? अजून कुशलचं 12वं तर करणं बाकी आहे, संगीता रडत म्हणाली. आई, त्याचं 12वं घालायला मला वेळ नाही आणि जर मी इकडे राहिलो तर मी जगणार नाही. हे सर्व सावित्री वहिनी करत आहे. राज घाबरतच म्हणाला. काय? सावित्री? आणि ती हे का करेल? संगीतानं विचारलं. तसं राज विक्षिप्तपणे हसला आणि एका वेगळ्या भसाड्या आवाजात म्हणाला, त्याला कारण पण तुझा हाच मुलगा. आबांना मी आधीपासून पसंत नव्हते. माझ्या वडिलांकडे देण्यासाठी हुंडा नव्हता, पण कुशलने मला बिना हुंड्याचं लग्न करून ह्या घरात आणलं.
आणि याचे माझ्या शरीरावर वाईट नजरेनं पाहणं सुरू झालं. मला कोणी नसताना अडवायचा, म्हणायचा, वहिनी इकडे तुझी कोणाला कदर नाही. दादा तुला मोलकरीण समजतो आणि आबांना तू कधीच पसंत नव्हती. माझ्यासोबत शहरात चल, तिकडे तुला राणी बनवून ठेवतो. ह्याला नकार दिला तर याने हद्द केली. मला मिठी मारली तसं मी त्याच्यावर हात उचलला. याचा बदला घ्यायचा म्हणून त्याने मी गरोदर असताना लिंग चाचणी करण्यास आबांना प्रवृत्त केलं. 3 वेळा मी गरोदर होते आणि 3ही वेळा मुलीच होत्या म्हणून माझा गर्भ पडला. आणि यानं आबाच्या डोक्यात आणि आबांनी कुशलच्या डोक्यात भरवलं की मी या घराला मुलगा देऊ शकत नाही. कुशलचं दुसरं लग्न केलं तर मुलगा पण होईल आणि हुंडा पण येईल. आणि कुशलने माझा गळा दाबून खून केला आणि माझं प्रेत विहिरीत टाकून त्याला आत्महत्या नाव दिलं. माझ्या गर्भपात करण्यासाठी हाच दवाखाना शोधून देत होता. मी मरताना शपथ घेतली होती, इनामदारांच्या निर्वश आता करून राहणार आणि आज ती मी पूर्ण करणार. बोलून राजने त्याचा पहिल्या माळ्यावरील रूममधून खाली उडी मारली. तसे त्याच्या पायाची हाडे मोडली. तो लंगडत विहिरीजवळ आला आणि हसून त्याने विहिरीत उडी मारली. संगीता लोक गोळा करून राजला बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. सावित्रीने आपल्या मरताना बोललेले शब्द खरं करून दाखवलं होतं.